नमस्कार, SR टीचिंगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी मधील पुढचा प्रॅक्टिस सेट पाठीमागच्या भागात आपण प्रॅक्टिस सेट 37 पाहिलेल्या आजच्या भागात प्रॅक्टिस सेट 38 बघणार आहोत। बघा, तिथे डायरेक्ट प्रोपोर्शनलची एक्झाम्पल पाहिली होती, त्याच्यासाठी मी काही सांगितलं होतं की डायरेक्ट प्रोपोर्शनल मध्ये शक्यतो टाइम्स किंवा रुपीज दिलेलं असतं, त्याच्यानुसार तुम्ही ओळखू शकता। आणि ह्यामध्ये तुम्हाला वर्कर्स आणि डेज दिले जातात। कशामध्ये? इनवर्स प्रोपोर्शनल मध्ये। बघू एक्झाम्पल कसं आहे। 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड। हाऊ मेनी डेज ऑफ 6 वर्कर टेक? हाऊ मेनी वुड 15 टेक? म्हणजे काय? 5 वर्कर्स आहे, त्यांना वीड काढायसाठी 12 दिवस लागतात। हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर? तेच काम 6 वर्करला किती दिवस लागेल? आणि तेच वर्करला 15 वर्करला किती लागतील असं विचारलेलं आहे। बघा, ह्यात एकातच 2 एक्झाम्पल विचारलेले आहेत। काय सांगितलंय? समजत नसेल, 5 वर्कर्स आणि डेज दिलेत, म्हणजे इथं काय करावं लागेल? वर्कर, इकडं वर्कर लिहा आणि इकडं डेज लिहा। बघा किती वर्कर आहेत? 5 वर्कर आहे आणि त्याला किती दिवस लागतात? 12 दिवस लागतात। हे पहिलं वाक्य झालं। परत हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर? म्हणजे वर्करची संख्या दिली आहे 6 वर्कर आणि त्यांना किती दिवस लागतात हे काढायचं आपल्याला, म्हणून इथं ए लिहिलं। मग इथं काय करणार? समोरासमोरील गुणाकार, त्याच्यामध्ये आपण तिरकस गुणाकार होता, दोन्ही मेथडने सोडवून दिल तर मी बघा इथं काय येईल? 5 गुणुले 12 बरोबर 6 गुणुले ए। ए आपण कशाला म्हणले? दिवस, कारण आपल्याला दिवस 6 वर्करला किती दिवस लागतात विचारलं। मग बघा ए तिथंच राहील, म्हणजे ए बरोबर 5 गुणुले 12 भागिले गुणाकारला 6 आहे, त्याचं काय होईल? भागाकारला जाईल। मग इथं काय होईल? 6 × 6 6 × 2 12। देअरफॉर ए इज इक्वल टू 5 × 2। देअरफॉर ए इज इक्वल टू 5 × 2 = 10। म्हणजे किती वर्करला किती दिवस लागतील? 6 वर्करला 10 दिवस लागतील। म्हणजे इथं लिहू शकतो पहिलं जे वाक्य विचारलेलं हाऊ मेनी डेज ऑफ 6 वर्कर टेक, तर इथं काय लिहू शकता तुम्ही? 10 days would as a 6 वर्कर टेक। हे पहिलं झालं। अजून एक क्वेश्चन विचारलाय त्यांनी, हाऊ मेनी वुड 15 टेक? जर 15 वर्कर असतील तर किती दिवस लागतील? सेम असं सोडवायचं। बघा इथंही पहिल्यांदा वर्कर हा हीच मेथड वापरायची, इथं वर्कर आणि इकडं डेज लिहिलं। मग इथं काय करणार? वर्कर कुठलीही, ह्यातली दोन्ही मेथड कुठलीही लिहा, तेच येणार आहे आन्सर। म्हणजे बघा 5 आणि 12 लिहा, कुठलीही घ्या। आत्ताच आलेलं 6 आणि 10 घेतलं तरी उत्तर काय चुकणार नाही, तेही करून बघा, नसेल तर करून बघू। आणि आता किती वर्कर्स आहेत? 15 वर्कर्स आहेत, तर त्यांना किती लागेल? इथं ए वापरले, आता इथं बी वापरू। सेम तसं सोडवायचं। 5 गुणुले 12 बरोबर 15 गुणुले बी, म्हणजे बी तसंच ठेवलं, हे इकडे गेलं। बघा 15 गुणाकारला हे बरोबर चिन्हाच्या इकडे आले की काय होतं? भागाकारला जातं, म्हणून बी बरोबर 5 गुणुले 12 भागिले 15। 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 3 × 1 = 3, 3 × 4 = 12। म्हणजेच बी बरोबर किती आलं? 4 आलं। म्हणजे 15 वर्करला किती दिवस लागतील? 4 दिवस लागतील। म्हणून इथं पूर्ण वाक्यात लिहिते, देअरफॉर 4 इथं डेज आहे, बरोबर आहे का? म्हणजे 4 days would 15 वर्कर टेक, म्हणजे 4 दिवसात 15 वर्कर ते काम करतील।
समजले का बघा. अजून एक तुम्हाला मी म्हणलं होतं हे घेतलं तरी चालतं 6 आणि इथं उत्तर किती आलं 10 आलं. मी इथं साईडला सोडवून दाखवते बघा. 6 आणि 10. 6 हे काय आहेत वर्कर्स आहेत आणि इथं 10 हे काय आहेत डेज आहेत. जस्ट समजण्यासाठी एक सोडवलेला काही गरज नाही, कुठलंही तुम्ही वापरू शकता म्हणून घ्यायचं आहे. 6 आणि 10 आणि इथं वर्करची संख्या किती दिली आहे 15 आणि किती डे ते काढायचं. आपण बी मांडलं तर तेच मानणार आहे कारण तेच एक्झाम्पल. मग 6 गुणुले 10 करा म्हणजेच 6 गुणुले 10 आणि 15 गुणुले बी म्हणजे बी तिथंच राहील. 15 भागाकारला 6 गुणुले 10 भागिले 15. बघा इथं 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 3 एके 3 3 दोन्ही 6 म्हणजे बी बरोबर किती आलं आपलं 2 गुणुले 2 म्हणजेच किती आलं 4 आलं. बघा इथं हे आपलं ते 4च आलेलं होतं. कुठलंही वापरा तेवढ्यासाठी दिलेलं आहे. हे कुठलंही लिहा, हे लिहायचं असेल तर लिहा आणि हे पाहिजे असेल तर हे लिहा. आता नेक्स्ट बघा. मोहनराव टूक 10 days टू फिनिश अ बुक रीडिंग 40 pages एव्हरी डे. म्हणजे काय मोहनराव काय करतो 10 दिवसात त्याचं जे 40 पेजेसचं पुस्तक आहे दिवसाला एव्हरी डे तो संपवून टाकतो. हाऊ मेनी पेजेस मस्ट बी रीड इन अ डे टू फिनिश ऑफ 8 days. मग 8 दिवसात त्याचं किती पुस्तके किंवा पेजेस वाचून होतील रीड करून होतील. पेजेसची संख्या विचारली. म्हणजे इथं काय काय दिले 10 days दिले आणि रीडिंगची पेजेस दिले. म्हणजे तुम्ही इथं काय लिहू शकता एक साईडला डे आणि दुसऱ्या साईडला पेजेस. बघा 10 दिवसात किती पेजेस होतात 40 पेजेस होतात. तर 8 दिवसात तर 8 दिवसामध्ये किती पेजेस होतील 8 डेज दिलेत 8 days आणि ह्याला तुम्ही 1 समजा. बघा इनवर्स प्रोपोर्शनल म्हणजे पुढील संख्या गुणाकाराला घ्यायची. 10 गुणुले 40 बरोबर 8 गुणुले x. बघा इथं काय होईल 10 गुणुले 40 हे गुणाकारला आहे. हे काय होईल इथं येईल 8 बरोबर x हाय असं आहे. 8 एके 8 8 पंचे 40 म्हणजे राहिलं काय 10 गुणुले 5 बरोबर x. 10 5 50 म्हणजेच x बरोबर 10 5 50 हे तुमचं उत्तर. म्हणजे पूर्ण वाक्यात काय लिहू शकाल की 15 पेजेस 8 दिवसात किती पेजेस होतील 15 पेजेस must be read in a day to finish in 8 days. 8 दिवसात 15 पेजेस होतील. नंतर बघा थर्ड एक्झाम्पल. मॅरी सायकल ॲट 6 km/h. हाऊ लॉंग विल सी टेक टू रीच हर aunt's house which is 12 kilometers away. If she cycles at a speed of 4 km/h, how long would she take? बघा मेरीच्या सायकलचा स्पीड 6 km/h आहे आणि ती पहिल्यांदा काय विचारलंय हाऊ टू लॉंग विल बी टेक टू रीच हर aunt's house which is the 12 kilometers away. म्हणजे इथं काय दिलाय डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स किती दिलाय डिस्टन्स ॲज अ 12 किलोमीटर दिले आणि त्याचं स्पीड किती आहे 6 km/h. म्हणजे स्पीड इज इक्वल टू 6 km/h. मग ह्याच्यावरून आपल्याला टाइम काढायला विचारला किती टाइम लागेल आंटीच्या घरी जायला. मग इथं टाइम तुम्ही XYZ काही माना नसेल तर T हाय असा लिहू शकतो. मग टाइम इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला आपण वापरला. बघा
टाइम टी इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 12 किलोमीटर आहे डिवायडेड बाय 6 6 1 जा 6 6 2 जा 12 म्हणजे टी इज इक्वल टू 2 आवर म्हणजे तिच्या आंटीच्या घरी जायला तिला किती वेळ लागेल 2 तास लागेल म्हणून इथे लिहू शकतो 2 आवर long will she take to reach her aunt's house which is the 12 kilometer 12 किलोमीटर हे शक्य तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला झाला असेल सायन्सला डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इनटू स्पीड हा गेलेला फॉर्म्युला त्याचा यूज करून मी बनवलाय टाइम टी तिथंच राहतो आणि डिस्टन्सला हा स्पीड गुणाकारला भागाकारला येतो हे पहिलं झालं अजून विचारले इफ सी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर हाऊ लॉंग वुड सी टेक आता त्या सायकलचं स्पीड पहिल्यांदा किती होतं स्पीड 6 किलोमीटर पर आवर होतं आता ते स्पीड काय केलंय कमी केलंय 4 किलोमीटर पर आवर केले म्हणजे काय येईल इथं स्पीड दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये स्पीड इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर पण डिस्टन्स सेमच आहे आंटीच्या घरी जायचं डिस्टन्स 12 किलोमीटर आणि इथेही आपल्याला काय करायचं आहे टाइमच काढायचा टाइम इज इक्वल टू टी म्हणजे इथं काय लिहू शकतो टाइम इज इक्वल टू डायरेक्ट डिस्टन्स किती आलं आपलं 12 आलं आणि स्पीड किती आहे 6 मग 6 1 जा 6 सॉरी 6 नाही आत्ताचं 4 स्पीड सांगते सॉरी इथं 4 असेल 4 1 जा 4 4 3 जा 13 म्हणजे जर स्पीड कमी केलं तर काय होणार आहे जास्त वेळ लागणार आहे स्पीड वाढवलं की काय होणार आहे टाइम कमी होणार आहे म्हणजे देअरफॉर इफ सी सायकल्स ॲट अ स्पीड ऑफ 4 किलोमीटर पर आवर ॲज अ 3 hours long would she take म्हणजे काय तर तिच्या सायकलचं स्पीड जर 4 किलोमीटर पर आवर असेल तर तिच्या आंटीच्या घरी जायला तिला किती वेळ लागेल 3 तास लागतील बघा लास्ट एक्झाम्पल द स्टॉक ऑफ ग्रेन in a government warehouse last 30 days for 400 people how many days will it last for 600 people म्हणजे ह्याच्यात काय दिले डेज दिले आणि पीपल्स दिले डेज असले की इनवर्स प्रोपोर्शनल असतं मग इथं डेज लिहू शकता आणि इकडं पीपल लिहू शकता म्हणजेच इथं काय लिहिणार 30 डेजला 4000 पीपल तर 6000 पीपलला किती डेज लागतील हे विचारलेलं म्हणजे तुम्ही इथं एक्स लिहू शकता म्हणजे 30 गुणुले 4000 बरोबर एक्स गुणुले 6000 म्हणजेच एक्स बरोबर 30 गुणुले 4000 भागिले 6000 या 3 शून्याला हे 3 शून्य कॅन्सल होतील 3 एके 3 3 दोन्ही 6 आणि इथे शून्याशी 0 म्हणजे एक्स बरोबर 10 गुणुले 4 म्हणजेच एक्स बरोबर 10 चौक 40 म्हणजे किती लागेल 14 लागतील लक्षात घ्या म्हणजे किती 14 डेज काढले त्याच्यामुळे 14 डेज will it last for 6000 people
आणि इथं आपला 38 प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.